काल दादा आलेला प्रचाराचा नारळ फुटलाय, कशी तयारी चालू आहे? आज आम्ही तिसरी टर्म आमची पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा हे 5 वर्ष ते सुद्धा आम्हाला मिळाले. त्याच्यामुळं प्रत्येक घराघरात प्रत्येक मतदारापर्यंत आमची ओळख आहे आणि आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याचं आम्ही पहिल्यापासून काम केले. त्याच्यामुळं प्रत्येक मतदार हा आमच्यावर खुश आहे आणि आमच्या कामावर सुद्धा खुश आहे. कारण आज 20 वर्षात आम्ही जुगावात जेवढी कामं केल्यात तेवढ्या कामांचा आम्हाला पूर्ण अनुभव आहे आणि त्या कामांमुळे आम्ही प्रत्येक मतदारांच्या मनात आहे. प्रत्येकाची एकच अपेक्षा होती की साहेब आता जे आम्ही शिवरेज लाईन टाकली, ह्या शिवरेज लाईनमुळं बऱ्याच गल्लीगल्लीत पाणी साठायचं सकाळी, त्याच्यामुळं ते पाणी साठायचं बंद झालं आणि त्यानंतर बऱ्याच लोकांनी येऊन आम्हाला सांगितलं साहेब आपण फार चांगलं काम केलं. कारण ह्या रोडचं काम जवळजवळ खासदारकीच्या इलेक्शनपासून राहिलं होतं, ते आम्ही काम थांबून ठेवलं होतं आणि त्याचं उद्घाटनसुद्धा माननीय आज वन मंत्री श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या हस्ते त्या झालेलं होतं. पण ही शिवरेज लाईन जोपर्यंत टाकत नाही, कारण ह्या शिवरेज लाईनला जवळजवळ 20 वर्ष जास्त कालावधी झाला होता आणि त्यामुळे ते सर्व पाईप चॉकअप झाले होते आणि प्रत्येक गल्लीगल्लीत त्यामुळे पाणी साठत होतं. कारण येणारे सर्व फ्लो सर्व ह्या लाईनला होता आणि त्याच्यामुळं सर्व लाईन चॉकअप असल्यामुळं प्रत्येक गल्ल्यात पाणी तुंबायचं. त्याच्यामुळे लोक भरपूर नाराज होते आणि त्या लोकांनी आम्हाला येऊन सांगायचे साहेब काहीतरी करा. आम्ही या प्रत्येक म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांच्या मागे लागून ही शिवरेज लाईन पहिलं टाकायचं काम त्यांना करायला सांगितलं आणि हे काम पास होऊन 400ची लाईन टाकली आहे. त्याच्यामुळं आता जो गल्लीगल्लीचं फ्लो म्हणजे पाणी तुंबायचं तो बंद झाला आहे. त्याच्यामुळे बरेच लोक खुश झाले आणि थोड्याच दिवसात इलेक्शन नंतर ह्या रोडचं सुद्धा अशी काम होणार. अच्छा सर, पॅनल सिस्टीम आहे त्याचा तुम्हाला कशा प्रकारे फायदा होईल? पॅनल सिस्टममुळं आमचे 4ही उमेदवार मजबूत आहेत. त्याच्यामुळं आणि 4 उमेदवार आहेत, त्या 4ही उमेदवार जास्त BJPचेच कार्यकर्ते असल्यामुळं तो फायदा आम्हाला नक्की होणार. सर, भविष्यात निवडून आल्यानंतर प्राधान्याने आपल्या एरियामधली कुठली कामं केली जाणार? आता प्राधान्यानं म्हणजे एक आमच्या मैदानाचं काम आहे, तलावाचं काम आहे, काही सेक्टर 12मधले रोड आहेत, नाला बंदिस्त करण्याचं काम आहे, सेक्टर 12मधले फुटपाथ करण्याचं काम आहे, जू गावातले फुटपाथ बाकी आहेत ते करण्याचं काम आहे आणि जे कामं आहेत ते कामं आम्ही पूर्ण करण्याचं आम्ही लोकांना आश्वासन दिले आणि ते नक्कीच पूर्ण करतो. नागरिकांचा कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो? आज आम्ही प्रत्येक नागरिकांच्या सुखादुखाला हजर असल्यामुळं लोक आम्हाला चांगला प्रतिसाद देतात. ज्या घरात जाऊ त्या घरात आम्हाला मान सन्मान मिळतो. कारण आम्ही ज्या वेळेला कुणावर संकट येईल, ज्या कुणाचं ॲडमिशनचं काम असेल, हॉस्पिटलचं काम असेल, ते काम आम्ही जातीने उभे राहून काम करतो. त्याच्यामुळं लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद आहे. धन्यवाद. थँक्यू.